कन्या विद्या मंदिर शाळेतील 4थीच्या मुलांचे निरोप समारंभ। शिरडोन येथील कन्या विद्या मंदिर शाळेतील 4थीच्या मुलांचे निरोप समारंभ आयोजित करण्यात आला। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक बंडगर होते। शाळेमधील बालचमूंनी बालपणातील आठवणींसोबत शाळेतील भावना आपल्या भाषणातून व्यक्त केल्या। 4 वर्षापूर्वी त्या चिमुकल्यांचे शाळेत आगमन झाले। देशभरात हाहाकार माजला होता, ज्यावेळी कोरोनासारखा महारोग झाला होता। या चिमुकल्यांचे शाळेत ॲडमिशन झाले। यावेळी शिक्षण घेण्यासाठी फार त्रास झाला। 1 ते 1.5 वर्ष शिक्षण ऑनलाईन पद्धतीने असल्याने मोबाईलवर अभ्यास करणं शक्य झालं नाही। शाळेतील आनंद लुटता आला नाही आणि शिक्षणही नीट घेता आलं नाही। त्यातूनच कुंभार ज्याप्रमाणे मातीच्या गोळ्याला आकार देऊन सुंदर मडके बनवतो, त्याचप्रमाणे या शाळेतील शिक्षक चुडाप्पा व कटकोळे तसेच मुख्याध्यापक बंडगर व सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्यावर उत्तम संस्कार केले आणि शिरडोन गावासह शिरोळ तालुक्यातच नव्हे तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये या चिमुकल्यांनी शाळेचं नाव उज्ज्वल केले। कटकोळे भावसार इंगळे यांनी मनोगत व्यक्त केले व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या। चुडाप्पा यांनी मुलांना हार नाही मानूंगा व सत्यमेव जयते यांचा अर्थ सांगून आपण कधीही कोणत्याही गोष्टीचा हार मानायचा नाही, नेहमी सर्वांसोबत सत्य बोलायचे असे सांगितले। सर्व विद्यार्थ्यांनी शिक्षकांना पुष्पगुच्छ भेट दिली। तसेच बसवपीठ धर्मपीठ कुंडल संगम ट्रस्टचे अल्लमप्रभू योगीमठ अल्लमगिरी आळते येथील 19व्या लिंगायत गण मेळाव्यात वैद्यकीय क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीसाठी डॉक्टर कुमार पाटील यांना बसवभूषण आदर्श जीवनदाता पुरस्कार मिळाल्याबद्दल यांचे कन्या विद्या मंदिर शिरडोन यांच्या वतीने सत्कार करण्यात आला। नाईक, दळवी, कोठावळे, यादव व सर्व विद्यार्थी यावेळी उपस्थित होते। शिवार न्यूजसाठी प्रतिनिधी हैदर अली मुजावर, शिरडोन।